नाही तरी त्याची साधी चर्चाही कोणी करत नाही। यासाठी सरकारला दोष देण्यापेक्षा आम्हीच आमचे भाग्य विधाते म्हणून सातारा जिल्ह्यातील मानाची वाडी या गावानं सौर ऊर्जेचा पर्याय निवडलाय। आज हे गाव राज्यातलं पहिलं सौर ऊर्जा ग्राम बनलंय। मान्याची वाडी या गावाच्या प्रवेशद्वारातनं आत गेलं की एका आदर्श गावाचं दर्शन घडतं। हे बसवलंय तो या लाईटी बसवलंय। अवघी 448 लोकसंख्या असलेले हे गाव, पण गाव लहान असलं तरी या गावाची कीर्ती मात्र महान आहे। लोकसहभागातून केलेल्या कामांमुळे 2006 पासून हे गाव महाराष्ट्राच्या नकाशावर झळकायला लागले। बिनविरोध निवडणूक, वनराई बंधारे, ग्रामस्वच्छता आणि तंटामुक्तीसारखे अनेक उपक्रम या गावांना लोकसहभागातून राबवल्यात। गावकऱ्यांचं पुढचं पाऊल होतं विजेच्या बाबतीत स्वावलंबन। यासाठी ग्रामपंचायतीत ठराव घेऊन त्यांनी गावामध्ये 100 सोलर युनिट लावण्याचा निर्णय घेतला। या गावामध्ये 10 बचत गट आहेत। या गटातील बचत आणि ग्रामपंचायतीनं प्रत्येक सोलर युनिटला 1000 रुपये अनुदान दिलं। त्यामुळे अवघ्या 7000 रुपयात एका कुटुंबाला सौर ऊर्जेचा हा संच बसवणं शक्य झालंय। गावामध्ये 100 कुटुंबांना 100 सौर दिवे या ठिकाणी बसवण्यात आले। त्यासाठी ग्रामपंचायतीनेही प्रत्येक कुटुंबाला का तर प्रत्येक कुटुंबाने या ठिकाणी गावातील विविध उपक्रमांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं सहभाग नोंदवल्यामुळे गावातील प्रत्येक कुटुंबाला सोलर घेणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला 1000 रुपयांचं अनुदान आम्ही ग्रामपंचायतीने दिलं आणि त्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी हे सौर ऊर्जेचं मानाची वाडी म्हणून सोलर विलेज हे महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील पहिलं सोलर विलेज या ठिकाणी नावारूपाला आणलं। महात्मा गांधींच्या स्वप्नातलं आदर्श गाव बनवण्याचा प्रयत्न इथले प्रत्येक गावकरी करतायत। 10 वर्ष झाली मान्याच्या वाडीचा विकासाचा प्रवास सुरूच आहे। सौर ऊर्जेचा वापर हा त्याचाच एक भाग। गावात 100 सोलर युनिट आहेत। प्रत्येक संचातून 20 पॅकची 6 ते 10 तास अखंड वीज मिळते। सौर ऊर्जेचा वापर वाढल्यामुळे गावातलं विजेचं बिल कमी झालंय। याआधी संपूर्ण गावाचं वीज बिल महिन्याला 35 ते 40 हजारांच्या घरात जायचं। आता मात्र वीज बिल निम्म्याहून कमी होऊन 18 ते 20 हजारांपर्यंत आलंय। 3 महिन्यात जेवढं लाईट बिल येत होतं तेवढं आता बिल महिन्याला येऊ लागलं। तर ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबात एवढं बिल परवडणार नसल्यामुळं आम्ही ग्रामपंचायतीत ठराव घेतला की सौर ऊर्जा बसवल्यानंतर त्यांनी येऊन ह्यांनी माहिती दिली परत आम्हाला आणि त्यांची माहिती समजून घेऊन आम्ही ठराव गावातर्फे घेतला सगळ्यांनी बसवायचा। त्याचा फायदाही आम्हाला झाला। 3 महिन्यात जे बिल येत होतं आम्हाला ते सौर ऊर्जा बसवल्यामुळं निम्म सुद्धा येत नाही। 1/4 बिल येतंय आता सौर ऊर्जा बसवल्यापासून। पूर्वी मान्याच्या वाडीत लोडशेडिंगमुळे सारा अंधार होता। मुलांचा अभ्यास आणि घरची कामं ही विजेअभावी थांबलेली असायची। पण आता सौर ऊर्जेमुळे गावातलं कोणतंही काम अडत नाहीये। सौर ऊर्जेमुळे गावचा अंधार दूर झाला। चालू केली लाईट त्यावेळेला असं वाटलं या वाघाच्या गळीतनं मी आताची बाहेर पडले असं वाटायला लागलं आणि हेच माझ्या जीवनात आनंद मोठा वाटला। प्रकाश 15 वर्षातला अंधार माझा घालवला आणि उजेड 15 वर्षानं मला बघायला मिळाला माझ्या डोळ्याला। लाईटचा लय प्रॉब्लेम असतो। 5-5, 6-6 तास लाईट जाते। त्यामुळे आम्ही सोलरची लाईट घेतलेली। त्या लाईटमुळे आमचा भरपूर फायदा झालेला आहे आणि कायम आम्ही तीच लाईट वापरतो। आम्हाला ती 6-7 तास जाते कंटिन्यूस। त्याच्यामुळे आम्हाला लाईट नसलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही स्वयंपाकाचा, मुलांच्या अभ्यासाचा किंवा म्हैसींचे धार बीर काढताना आम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही। त्यामुळे राज्यात विजेची मागणी आणि पुरवठा यात मोठी तफावत आहे। वाढत्या लोकसंख्येची विजेची गरज भागवण्यासाठी आता ऊर्जेच्या पर्यायी साधनांचा वापर करणं गरजेचं आहे। मान्याची वाडी या छोट्याशा गावानं सौर ऊर्जेचं गाव होण्याचा मान मिळवला। मान्याची वाडीचा हाच आदर्श घेऊन राज्यातल्या खेड्यांनी सौर ऊर्जेच्या वापरातनं आपला अंधार मिटवणं गरजेचं आहे। साताऱ्याहून चंद्रशेखर खोलेसह गजानन माटे, स्टार माझा, मुंबई। 7/12च्या बातम्यांमध्ये आज आपण इथेच थांबूयात। उद्या